तुम्ही कधी आंबा घाटातून रात्री प्रवास केला आहे का? कोकणात जाणारा हा घाट दिवसा सुंदर वाटतो, पण रात्री हा घाट जिवंत होतो असं लोक म्हणतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे आंबा घाटात घडलेली एक खरी वाटणारी भयानक घटना. ही गोष्ट आहे 2021 सालची. रोहन, त्याची बायको पूजा आणि मित्र समीर मुंबईहून रत्नागिरीला निघाले होते. वेळ होती रात्री 11:45 आणि सुरू झाला आंबा घाट. ही बाजूंनी घनदाट जंगल, धुकं, मोबाईलला नेटवर्क नाही. अचानक गाडीचा वेग आपोआप कमी झाला आणि डॅशबोर्डचं घड्याळ बंद पडलं. एका वळणावर रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती. पांढरी साडी, केस चेहऱ्यावर. ती हाताने लिफ्ट मागत होती. पूजा घाबरून म्हणाली, रोहन, गाडी थांबवू नकोस. समीर म्हणाला, अरे एवढ्या रात्री एकटी बाई, थांबूया ना. आणि रोहनने गाडी थांबवली. ती बाई हळूच बोलली, माझं घर खूप मागे राहिलंय. तिचा आवाज खूप थंड होता. ती मागच्या सीटवर बसली आणि अचानक गाडीत प्रचंड थंडी पसरली. पूजाने आरशात पाहिलं, पण आरशात त्या बाईचं प्रतिबिंबच नव्हतं. समीर ओरडला, रोहन, ती दिसत नाहीये. तेवढ्यात मागून आवाज आला, आरसा बघू नकोस. तिचे केस हवेत उडू लागले, डोळे पूर्ण काळे आणि मान अशक्य पद्धतीने वाकली. पूजा बेशुद्ध पडली. रोहनने गाडी फुल स्पीडला टाकली, डोळे बंद करून. आणि अचानक मोठा धक्का. सकाळी गावात कळलं, 20 वर्षांपूर्वी आंबा घाटात एक बाई अपघातात मेली होती. ती आजही रात्री लिफ्ट मागते आणि म्हणूनच रात्री 12 नंतर आंबा घाटात कोणीही गाडी थांबवत नाही, कारण ती आजही तिथेच आहे.